नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्रातील अवधान व अभिरुची हा टॉपिक बघणार आहोत. त्याविषयी डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे. अवधान व अभिरुची. अवधान म्हणजे काय? शब्दशः अवधानाचा अर्थ काय होतो? तर कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. जर कोणतीही गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची असेल तर घेण्यासाठी आपल्या मनाने केलेली जी धडपड असते त्याला आपण अवधान म्हणतो. तसेच अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय. अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय. त्यानंतर व्यक्तीचा जागृत अवस्थेतील मनोव्यापार म्हणजे अवधान होय. व्यक्तीचा जागृत अवस्थेतील मनोव्यापार म्हणजे अवधान होय. तर ही जी पहिली व्याख्या होती, कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान, ही व्याख्या रॉस यांनी केलेली आहे. तसेच अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय, तर ही व्याख्या टिचनेर यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे? टिचनेर. पुढे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या अनेक उद्दीपकातून एकाची निवड करणे म्हणजे अवधान होय. आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या अनेक उद्दीपकातून एकाची निवड करणे म्हणजे अवधान होय. तर ह्या होत्या अवधानाच्या व्याख्या किंवा अवधानाचा अर्थ. पुढे बघूया अवधानाची वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य बघूया. अवधान हे निवडपूर्ण प्रक्रिया आहे. कारण अवधान हे निवडपूर्ण प्रक्रिया आहे. याचे कारण आहे व्यक्ती परिस्थितीत ठराविक घटकांकडे जाणीवपूर्वक लक्ष देते. व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीत ठराविक घटनांकडे जाणीवपूर्वक लक्ष देते. पुढे अवधान हे एखाद्या बाबीवर खूप दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही किंवा टिकता येत नाही. पुढे बघूया. अवधानामुळे आकलन होऊन ज्ञानप्राप्ती होते. अवधानामुळे आकलन होऊन ज्ञानप्राप्ती होते. पुढे अवधानावर आंतरिक व बाह्य घटकाचा किंवा बाह्य बाबींचा परिणाम होतो. अवधानावर आंतरिक व बाह्य बाबींचा परिणाम होतो. पुढे बघूया. अवधान हा जागृत अवस्थेतील मनोव्यापार असतो. पुढे बघूया. अवधान ही एक सतर्कतेची अवस्था असते. सर्व मनोव्यापारात अवधान आवश्यक असते. तर ह्या होत्या अवधानाचे वैशिष्ट्य. पुढे बघूया अवधानाचे प्रकार. आता अवधानाचे एकूण 3 प्रकार आहेत. अवधानाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला आहे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक अवधान आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. अवधानाचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला आहे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक अवधान आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. बघा, अवधानाचे एकूण 3 प्रकार: ऐच्छिक, अनैच्छिक आणि अभ्यस्त. आता अवधानाचे जे प्रकार आहेत त्याविषयी
डिटेलमध्ये बघूयात. त्यातील अवधानाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे अनैच्छिक अवधान. आता अनैच्छिक अवधान म्हणजे काय, तर इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे नकळत लक्ष जाणे म्हणजे अनैच्छिक अवधान होय. उदाहरण बघूया. लहान मुलांमध्ये अनैच्छिक अवधान अधिक असते. लहान मुलांमध्ये अनैच्छिक अवधान अधिक असते. अनैच्छिक अवधान म्हणजे काय, तर इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे नकळत लक्ष जाणे म्हणजे अनैच्छिक अवधान होय. पुढे बघूया. दुसरा प्रकार अवधानाचा दुसरा प्रकार आहे ऐच्छिक अवधान. यामध्ये ऐच्छिक अवधानात जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष पुरवणे यास आपण ऐच्छिक अवधान म्हणतो. बघा, ऐच्छिक अवधान म्हणजे काय, तर जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष पुरवणे यास आपण ऐच्छिक अवधान म्हणतो. उदाहरण बघूया. परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे. उदाहरण काय आहे, परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे. विशेष लक्ष देणे. अनैच्छिक अवधानामध्ये काय होतं, तर इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे नकळत लक्ष जाते. तसंच ऐच्छिक अवधान म्हणजे यामध्ये जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे. पुढचा आणि शेवटचा तिसरा प्रकार आहे अभ्यस्त अवधान. अभ्यस्त अवधान म्हणजे काय, तर एखाद्या विषयामध्ये आवड निर्माण होऊन तहानभूक सभोवतालची परिस्थिती विसरून सतत लक्ष देऊन कार्यरत राहणे म्हणजे अभ्यस्त अवधान होय. पुन्हा एकदा बघूया. एखाद्या विषयामध्ये आवड निर्माण होऊन तहानभूक सभोवतालची परिस्थिती विसरून सतत लक्ष देऊन कार्यरत राहणे म्हणजे अभ्यस्त अवधान होय. उदाहरण बघूया. तर शास्त्रज्ञ, नर्तक, कलावंत, गायक, संशोधक हे अभ्यस्त अवधान या प्रकारातच येतात. तर मित्रांनो, अवधानाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातील पहिला आहे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक अवधान, तिसरा आहे अभ्यस्त अवधान. अनैच्छिक अवधानामध्ये इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे नकळत लक्ष जाते. दुसरं आहे ते ऐच्छिक अवधान, यामध्ये जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे. तिसरं आहे अभ्यस्त अवधान, यामध्ये एखाद्या विषयामध्ये आवड निर्माण होऊन तहानभूक विसरून सभोवतालची परिस्थिती विसरून सतत लक्ष देऊन कार्यरत राहणे म्हणजे अभ्यस्त अवधान होय. पुढे बघूया. अवधानावर परिणाम करणारे घटक कोणते, तर अवधानावर परिणाम करणारे घटक एकूण 2 आहेत. पहिला आहे अंतर्गत घटक आणि दुसरा आहे बाह्य घटक. अवधानावर परिणाम करणारे एकूण 2 घटक आहेत. त्यातील पहिला आहे अंतर्गत घटक आणि दुसरा आहे बाह्य घटक. त्यातील आपण पहिला बघूया, अंतर्गत घटक. या घटकामध्ये अंतर्गत घटकामध्ये नैसर्गिक गरजेतून प्रेरणा निर्माण होऊन अवधानाला दिशा मिळते. पुढे आहे अभिरुचीच्या प्रमाणावर अवधानाचा कालावधी अवलंबून असतो. तिसरा आहे मनस्थिती चांगली असल्याने कोणत्याही गोष्टीत मन लागते, पण ती चांगली नसेल तर कशातही अवधान लवकर केंद्रित होत नाही. पुढे आहे सवय. अंगवळणी पडलेल्या सवयीही अवधानावर परिणाम करतात. उदाहरण बघूया. सकाळ झाल्यावर काही जणांना पेपर वाचल्याशिवाय करमत नाही. पुढे बघूया. तात्कालीन गरज. व्यक्तीला विशेष तात्कालिक गरज निर्माण होतात तेव्हा व्यक्तीचे अवधान त्या गरजेकडे जाते. पुढे आहे दृष्टिकोन. व्यक्तीच्या दृष्टिकोनाचा तिच्या अवधानावर परिणाम होतो. तर ह्या होत्या हे होते अंतर्गत घटकावर परिणाम करणाऱ्या बाबी कोणत्या, तर नैसर्गिक गरज, अभिरुची, मनस्थिती, तसेच सवयी, तात्कालीन गरज आणि दृष्टिकोन.
तर हा होता अवधानावर परिणाम करणारा पहिला घटक, हा आंतरिक घटक. आता पुढचा बघूया बाह्य घटक. दुसरा आहे बाह्य घटक. यामध्ये उद्दीपकाच्या तीव्रतेवर अवधान अवलंबून असते. उद्दीपकाच्या तीव्रतेवर अवधान अवलंबून असते. पुढे आहे हालचाल. वैशिष्ट्यपूर्ण हालचालीकडे व्यक्तीचे अधिक लक्ष वेधले जाते. आकार, मोठ्या आकाराकडे व्यक्तीचे अवधान लवकर जाते. त्यानंतर नाविन्य, नवीन वस्तू किंवा व्यक्तीकडे व्यक्तीचे लक्ष लवकर जाते. त्यानंतर आहे विरोध. पांढऱ्या कागदावर काळी रेघ अधिक उठून दिसते, हे विरोधामुळे घडून येते. पुढे आहे मांडणी. वस्तूच्या चांगल्या मांडणीकडे अवधान लवकर जाते. पुढे आहे अद्भुतता. नेहमीपेक्षा वेगळ्या अद्भुत गोष्टीकडे व्यक्तीचे विशेष लक्ष जाते. त्यानंतर आहे पुनरावृत्ती. उद्दीपकाच्या पुनरावृत्तीमुळे आपले लक्ष तिकडे जाते. त्यानंतर आहे परिवर्तन. व्यवस्थेतील परिवर्तन लक्ष केंद्रित करते. तर ह्या होत्या अवधानावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकातील काही बाबी. तर अवधानावर परिणाम करणारे एकूण 2 घटक आहेत. त्यातील पहिला आहे आंतरिक घटक आणि दुसरा आहे बाह्य घटक. पुढे बघूया अवधानाशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना, त्याविषयी जाणून घेऊया. तर अवधानाशी संबंधित काही संकल्पना आहेत. त्यातील पहिली जी संकल्पना आहे ती आहे अवधान कक्षा. अवधान कक्षा म्हणजे काय, तर एकाच दृष्टिक्षेपात व्यक्ती जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकते त्यास अवधान कक्षा म्हणतात. एकाच दृष्टिक्षेपात व्यक्ती जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकते त्यास अवधान कक्षा असे म्हणतात. पुढे आहे अवधानक विभाजन. म्हणजे काय, तर एकाच वेळी व्यक्तीने 2 किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टीकडे लक्ष देण्यास अवधान विभाजन असे म्हणतात. नावामध्येच आहे अवधान विभाजन. 2 किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टीकडे लक्ष देण्यास अवधान विभाजन असे म्हणतात. पुढे बघूया. पुढे आहे तिसरा अवधान आंदोलन. अवधान आंदोलन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती किती काळ लक्ष देऊ शकते यास अवधान आंदोलन म्हणतात. एकाच गोष्टीकडे व्यक्ती किती वेळ लक्ष देऊ शकते यास अवधानाचे आंदोलन म्हणतात. पुढे चौथा आहे अवधान विचलन. अवधान विचलन म्हणजे काय, तर व्यक्तीचे अवधान बाह्य किंवा आंतरिक घटकांमुळे तुटणे यास अवधान विचलन म्हणतात. व्यक्तीचे अवधान बाह्य किंवा आंतरिक घटकामुळे तुटणे यास अवधान विचलन म्हणतात. तर ह्या होत्या अवधानाशी संबंधित काही संकल्पना. तर पुढे बघूया अवधान प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व काय आहे. अवधानाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे. तर पहिला आहे शिशुवर्गात मुलांना विविध वस्तू खेळण्यास द्याव्या. त्यानंतर कृतीद्वारे शिक्षण द्यावे, कारण मुलांना हालचाली करणे आवडते. पुढे आहे बालकाची जिज्ञासा व अभिरुचीला अध्यापनात वाव द्यावा. अध्यापन करताना बालकाच्या मनाचा कल लक्षात घ्यावा. अध्यापन मनोरंजक व आनंददायी असावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक करावे. पुढे बघूया पुढचे महत्त्व. विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर आवडीनुसार प्रकल्प द्यावेत. त्यानंतर बालवर्गात बडबडगीते शिकवावी. बालकाच्या छंदाची जोपासना करावी. तसेच उत्तम गुण मिळविण्यासाठी बालकाला प्रेरित करावे. त्यानंतर विद्यार्थी शंकांचे निरसन करावे आणि अध्यापनात नाविन्य ठेवावे. तर हे होते अवधान प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व.
पुढे बघूया अभिरुची. तर अभिरुची म्हणजे काय हे आपण प्रथम बघूया, त्याचा अर्थ बघूया. तर वर्गातील एखादे कार्य बालक मनापासून करते तर दुसरे एखादे कार्य त्याचे मन रमत नाही, याचे कारण म्हणजे अभिरुची. बालकाची एखाद्या विषयात असणारी आवड म्हणजेच अभिरुची. बालकाची एखाद्या विषयात असणारी आवड म्हणजे अभिरुची. तर अभिरुचीचा शब्दशः अर्थ बघूया किंवा व्याख्या बघूया. तर अभिरुची म्हणजे सुप्त अवधान व अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची होय. बघा, अभिरुची म्हणजे सुप्त अवधान व अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची होय. तर ही व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. कोणती? तर मॅकडुगल यांनी अभिरुची म्हणजे सुप्त अवधान व अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची होय, ही व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. पुढची व्याख्या बघूया. पुढची व्याख्या बघूया. ज्या कार्याकडे मनाचा विशेष ओढा असतो ती विशेष बाब म्हणजे अभिरुची होय. ज्या कार्याकडे मनाचा विशेष ओढा असतो ती बाब म्हणजे अभिरुची होय. तर ह्या होत्या अभिरुचीच्या व्याख्या किंवा शब्दशः त्याचा अर्थ. पुढे बघूया अभिरुचीचे शैक्षणिक महत्त्व काय आहे. तर पहिलं महत्त्व आहे बालकाची जिज्ञासा, कुतूहल यांचा शिक्षकांनी अध्यापन व सहशालेय उपक्रमात वाव द्यावा. त्यानंतर शिक्षकांनी अध्यापन मनोरंजक व आनंददायी करून बालकाला विषयासंबंधी अभिरुची निर्माण करावी. पुढे बालकाला कृती करताना यश मिळाल्यास अभिरुची निर्माण होते, म्हणून शिक्षकांनी कृती प्रधानतेचे तत्व शिक्षणात प्रत्यक्षात आणावे. पुढे वैज्ञानिक जत्रेचे आयोजन, तसेच पुस्तकाचे प्रदर्शन, ऐतिहासिक शास्त्रांचे प्रदर्शन, सहल या उपक्रमातून बालकाच्या अभिरुचीचा विकास होतो. पुढे बालकाला मनाप्रमाणे विषय शिकविण्याची संधी द्यावी, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत शिक्षकांनी करावी. विद्यार्थ्यांच्या विशेष कौशल्यांचे किंवा गुणाचे शाळेत कौतुक करावे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या विकासावस्थानुरूप अध्ययन अध्यापन पद्धतीस सहशालेय उपक्रम आयोजित करावेत. पुढे बालकाच्या मनाची इच्छा, आवड शिक्षकांनी चर्चेद्वारे जाणून घ्यावे व त्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. तर मित्रांनो, आज आपण अवधान व अभिरुची याविषयी जाणून घेतले. अवधानाचा अर्थ, अवधानाची वैशिष्ट्ये, अवधानाचे एकूण 3 प्रकार. पहिला प्रकार आहे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. या 3ही प्रकाराविषयी जाणून घेतले. तसेच अवधानावर परिणाम करणारे एकूण घटक 2 आहेत, त्यातील आंतरिक घटक आणि बाह्य घटक हे आपण समजून घेतले. तसेच अवधानाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण संकल्पना बघितल्यात. त्यामध्ये अवधान कक्षा, अवधानक विभाजन, अवधान आंदोलन, अवधान विचलन, तसेच अवधान प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व बघितले. त्याचबरोबर अभिरुची बघितली, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या बघितली. तसेच अभिरुचीचे शैक्षणिक महत्त्व काय आहे तेही पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.